नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडून बाल चित्रकला स्पर्धा 2026 संदर्भात एक अतिशय महत्त्वाचं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मुळात या परिपत्रकानुसार जी बाल चित्रकला स्पर्धा 2026 होणार आहे, त्याची नोंदणीची तारीख जी होती, ती 31 जुलै ठेवण्यात आली होती. आज त्याचा शेवटचा दिवस होता. परंतु आजच्या या परिपत्रकामध्ये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना जर बाल चित्रकला स्पर्धेसाठी बसवायचं असेल, तर अजूनही 2 दिवसाची मुदत वाढवण्यात आलेली आहे. विद्यार्थी आपली जी ऑनलाईन नोंदणी आहे, त्या नोंदणीसाठी ते 2 ऑगस्ट 2026 पर्यंत नोंदणी रजिस्ट्रेशन फॉर्म भरू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, की यामध्ये ऑनलाईन जी प्रोसेस आहे किंवा ऑनलाईन फॉर्म जो आहे तो स्टेप बाय स्टेप कसा भरायचा, तर हे बघणार आहोत, की यामध्ये नेमकं काय लागणार आहे. मुळात यामध्ये यामध्ये कुठले कागदपत्र वगैरे लागतील, तर कुठलेही कागदपत्र लागत नाहीत. ऑनलाईन फॉर्म आपण सहज शाळेचं कसं रजिस्ट्रेशन करायचं, तर ते आपण बघूया. मित्रांनो, Google Chromeवरती जाऊन मी या ठिकाणी जी बालचित्रकला 2026ची जी काही लिंक आहे, ती तुम्हाला मी या ठिकाणी देईन. ती तुम्ही क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस बघा, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई, बालचित्रकला 2026. आता यामध्ये सुरुवातीला बघा इथं अनाउन्समेंट, लॉग इन अशा पद्धतीनं या ठिकाणी जे काही ऑप्शन आहेत, लॉग इन. आपल्याला सुरुवातीला लॉग इन करायचं नाही आहे, कारण आपण त्या ठिकाणी अजून रजिस्ट्रेशन शाळेचं केलेलं नाही. या ठिकाणी बघा एक ऑप्शन दिसतोय, स्कूल रजिस्ट्रेशन. तर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी स्कूल रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होतो. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, स्कूल UDAS नंबर जो 11 अंकाचा आहे, तो या ठिकाणी काय करायचा आहे, प्रोव्हाईड करायचा आहे. तो तुम्ही टाकल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या शाळेचं म्हणजे सेकंड फेज जो आहे, तो या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी UDAS नंबर, मग शाळेचं नाव या ठिकाणी टाका. शाळेचं नाव या ठिकाणी टाकल्यानंतर या ठिकाणी शाळेचा ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर स्कूल लोकेशन म्हणजे या ठिकाणी तुमचं स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि तालुका ह्या तिन्ही गोष्टी भरायच्या आणि पुढे जायचं आहे. सिटी, विलेज आणि पिनकोड जी आपली शाळा आहे, त्या शाळेतील जे गाव आहे त्याचं गाव नाव टाकायचं आहे आणि इथे पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर हेडमास्टर डिटेल्स, मुख्याध्यापकाचं पूर्ण नाव, त्याचा मोबाईल नंबर आणि मोबाईल नंबर मुख्याध्यापकांचा टाकल्यानंतर इथे सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे. तो व्हेरिफाय करेल एकदा तुम्ही OTP टाकल्यानंतर. त्यानंतर हे कंपल्सरी आहे, कारण हे स्टारमध्ये आहे, हे कंपल्सरी टाकावं लागेल. त्यानंतर ईमेल ID टाकायचा आहे शाळेचा किंवा वैयक्तिक जो काही असेल तो तुम्ही टाकू शकता. या ठिकाणी कोऑर्डिनरी डिटेल्स, फुल नेम वगैरे जो कोणी करणार आहे आपल्या शाळेतील, त्याचं या ठिकाणी त्याचं नाव टाकायचं त्या सरांचं. आर्ट टीचर आहेत का, तर येस किंवा नो जे काही असतील ते. एंटर पोस्ट, त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID. हे कंपल्सेशन नाही आहे, परंतु हे तुम्ही टाकून काय करायचं आहे, या ठिकाणी शेवटचा जो ऑप्शन आहे बघा, सबमिट रजिस्ट्रेशन. तर याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी ईमेल IDला जो तुम्ही ईमेल ID टाकाल त्याच्यावरती तुम्हाला ID पासवर्ड त्या ठिकाणी मिळेल. आणि मग ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी या ठिकाणी जो समोर तुमचा लॉग इन ऑप्शन रेड कलरमध्ये दिसतोय, त्या ठिकाणी काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता मी तिथे क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. लॉग इन, युजर नेम, पासवर्ड जोही तुम्हाला आलेला आहे. आता माझ्या शाळेला या ठिकाणी आलेला होता. मी ऑलरेडी फॉर्म भरलेत. या ठिकाणी साइन इन करायचं आहे आणि त्यानंतर असा डाटाबेस डॅशबोर्ड तुम्हाला या ठिकाणी ओपन होताना दिसेल.
बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला समोर दिसते होम, वेलकम, शाळेचा UDS नंबर आहे आणि शाळा आहे. त्यानंतर लॉगआउट. समोर आहे टोटल कॅन्डिडेट्स. त्यानंतर ग्रुप 1 मध्ये किती आहेत विद्यार्थी, ग्रुप 3 मध्ये किती आहेत आणि ग्रुप 2 मध्ये किती आहेत हे तुम्हाला दिसेल. सुरुवातीला या ठिकाणी मी झूम करून दाखवतोय. लेफ्ट साईडला या ठिकाणी जे 3 रेषा दिसत आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी ऑप्शन दिसतील होम, स्कूल इन्फॉर्मेशन, व्ह्यू इन्फॉर्मेशन शाळेची जी भरलेली आहे ती. त्यानंतर कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. पहिल्यांदा आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. बघा आपल्याला जे आहे ते सुरुवातीला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. आपण मगाशी जे केले ते शाळा रजिस्ट्रेशन आहे. त्यानंतर जे रजिस्ट्रेशन आपण विद्यार्थ्यांचं करू ते या ठिकाणी कॅन्डिडेट लिस्टमध्ये दिसेल आणि ते झाल्यानंतर मग इथे सगळं जे विद्यार्थी तुम्हाला बसवायचे आहेत ते त्याची इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर मेक पेमेंट करायचं आहे. पेमेंट काय आहे ते तुम्हाला सांगतो. तर मुळात सुरुवातीला जर मी एका विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करून दाखवतो. मी कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करतो. बघा या ठिकाणी फॉर्म ओपन होतोय. ग्रुप पहिली आणि दुसरीचे विद्यार्थी असतील तर ते ग्रुप 1 मध्ये असतील. बघा तुम्हाला इथे पहिली आणि दुसरी स्टँडर्ड इथे दिसेल. ग्रुप 2 मध्ये तुमचे तिसरे आणि चौथीचे विद्यार्थी दिसतील. ग्रुप 3 मध्ये तुम्हाला दिसतील 5वी 6वी 7वी आणि शेवटचा जो ग्रुप आहे 4 त्याच्यामध्ये तुमचा 8वी 9वी 10वी. या ठिकाणी आता समजा मला इयत्ता पहिलीचा विद्यार्थी टाकायचा आहे. मी ग्रुप 1 घेतला, स्टँडर्ड घेतलं पहिली. इथे त्या विद्यार्थ्याचं नाव टाकायचं सुरुवातीला स्टारमध्ये आहेत त्या विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर मध्ये जे आहे ते मिडल नेम आहे. बघा या ठिकाणी मिडल नेम या ठिकाणी टाकल्यानंतर इथे स्टुडंट लास्ट नेम सरनेम टाकायचं आहे. हे कंपल्सेशन आहे. स्टारमध्ये आहे ते कंपल्सेशन आहे, ते टाकावंच लागेल. त्यानंतर पॅरेंट्स फर्स्ट नेम टाकायचं आहे आणि लास्ट नेम या ठिकाणी मिडल नेम तुमचा जे काही पॅरेंट्स आहे ते तुम्ही टाकू शकता. त्यानंतर विद्यार्थ्याची जी काही जन्मतारीख आहे ती तुम्ही या ठिकाणी सेट करायची आहे. तुमचा त्या विद्यार्थ्याच्या पालकाचा मोबाईल नंबर जरी तुम्ही टाकला तरी चालेल किंवा शाळेच्या शिक्षकांचा एखादा नंबर असला तो टाकला तरी चालेल. या ठिकाणी तुम्ही जेंडर जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मात्र तुम्हाला स्टुडंट मदर नेम कंपल्सरी नसलं तरी त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असल्यास तुम्हाला टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर या ठिकाणी जो बॉक्स आहे त्याच्यावरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. असा ॲरो आल्यानंतर त्या ठिकाणी काय करायचं आहे, सेव्ह कॅन्डिडेटवरती क्लिक करायचं आहे. आता इथे मी फिलअप केलेलं नाही आहे त्यामुळे ते तसं दाखवते. तुम्हाला काय करायचं आहे, सेव्ह कॅन्डिडेटवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा या 3 रेषेवरती क्लिक केल्यानंतर बघायचं आहे कॅन्डिडेट लिस्ट. कॅन्डिडेट लिस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या कॅन्डिडेटचं नाव या ठिकाणी दिसेल. तुम्हाला जेही काही इन्फॉर्मेशन तुम्ही भरलेलं आहे ती इथे दिसेल. अजूनही स्टेटस अनपेड दिसतोय कारण मी अजून पेमेंट केलेलं नाही. तुम्ही व्ह्यूवरती जाऊन त्या ठिकाणी ती जी माहिती तुम्ही भरलेली आहे ती पुन्हा एकदा बघू शकता. त्यानंतर तुम्हाला प्रिंट पाहिजेत असेल तर प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये बदल करायचा आहे तर तुम्ही काय करू शकता, बदलसुद्धा करू शकता. या ठिकाणी ऑप्शन आहे बघा, ऑप्शन आहे एडिट प्रोफाईल, तर तुम्ही ते बदलूसुद्धा शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो काय करायचं आहे, तुमच्या शाळेचं रजिस्ट्रेशन पहिल्यांदा करून कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन केल्यानंतर शेवटचा ऑप्शन आहे मेक पेमेंट. मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा माझ्या शाळेचं या ठिकाणी दाखवतंय. मी 20 विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. मला 400 रुपये दाखवत आहेत. परंतु त्यामध्ये जी काही फी आहे त्यामध्ये 5 रुपये विद्यार्थ्यांकडून जी काही या परीक्षेच्या बाबतीमध्ये जी फी घ्यायची आहे त्यामधून 5 रुपये आपल्याला पेपरसाठी ठेवायचे आहेत कारण ही शाळा लेव्हलला परीक्षा होणार आहे. तर मला 400 रुपयातून 5 रुपये त्या ठिकाणी डिडक्ट करून 300 रुपये 20 विद्यार्थ्यांची या ठिकाणी मला पेमेंटसाठी आलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी जे काही पेमेंट आहे ते पेमेंट तुम्ही पे करू शकता. तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन आहेत. तुम्ही त्या पद्धतीने पेमेंट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जी काही चित्रकला स्पर्धा आहे त्या ठिकाणी तुम्हाला बसवता येईल.
तर अशा पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म, शाळेचं रजिस्ट्रेशन, त्यानंतर विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन आणि पेमेंट कसं करायचं ते तुम्हाला दाखवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे आजचं कालचं नोटिफिकेशन आहे. यामध्ये शाळेच्या बाबतीमध्ये जी परीक्षा होणार आहे, ही परीक्षा 8 ऑगस्टला होणार आहे. म्हणजे 2 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्यात आलेली आहे. 8 ऑगस्टला एकाच दिवशी ही परीक्षा होणार आहे. बघा, तुम्हाला त्या ठिकाणी सदर परीक्षेचं जे प्रवेशपत्र आहे, त्यानंतर गटनिहाय प्रश्नपत्रिका 7 ऑगस्ट रोजी तुमच्या शाळेच्या लॉगिनवरती ऑनलाईन उपलब्ध होईल. त्या ठिकाणी ती गोपनीय जबाबदारी ठेवायची आहे आणि त्यामध्ये प्रत्येक केंद्र शाळाकरिता एक उपलब्ध करून देण्यात येईल. आता यामध्ये गटनिहाय प्रश्नपत्रिकेचा विषय परीक्षेच्या वेळी फळ्यावर लिहायचा आहे. ते बंधनकारक राहील वगैरे हे सगळं आहे. या ठिकाणी स्पर्धकांनी क्रेयॉन कलर, जलरंग, पोस्टर कलर वगैरे, ब्रश वगैरे हे सगळं आणायचं आहे. स्पर्धा पार पडल्यानंतर हे जे काही इमेजेस आहेत ते तुम्हाला गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहेत, सुपूर्द करायचे आहेत. अशा पद्धतीची ही परीक्षा आहे. ही परीक्षा महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई घेते. या ठिकाणी 2 ऑगस्टपर्यंत ही मुदत वाढवण्यात आलेली आहे. तुम्ही या ठिकाणी मुलांचं रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन पेमेंट केलं की तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या शाळेतील विद्यार्थ्याला सहभाग घेता येईल. आणि याचं हे सगळं नोटिफिकेशन आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपण थांबूया. धन्यवाद.